प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की शुभंकरांना खूप गिल्टी वाटत असतं. शुभंकर बयोला म्हणतात की सरू, खरंच चुकलं ग माझं, मी असा कसा विश्वास ठेवला नाही लोकांवर. तू माझ्यासाठी किती काही केलंयस आतापर्यंत, दवाखान्यात पण तू माझी खूप सेवा केली आणि मी असं दुसऱ्यावर विश्वास ठेवून तुला घराबाहेर काढलं. आता सरू म्हणते, जाऊ दे हो डॉक्टर, होत असतं असं कधी कधी. आपण मृगजळाला बघतो पण ते खरं असतं का कधी अस्तित्वात? मी जरी तुमच्या जागी असते ना तर मला पण हेच झालं असतं. तसे पण सगळेच पुरावे माझ्या विरोधात होते, त्याला तुम्ही तरी काय करणार होते? तुमच्या जागी मी असते तर माझाही गैरसमज झाला असता. आता डॉक्टर म्हणतात की तू किती चांगली आहेस ग, अगदी माझ्या बयोसारखी, म्हणजे मनात काही न ठेवता समोरच्याला पटकन माफ करणारी. माझी बयो अगदी तुझ्यासारखीच होती, माहितीये तुला. आता ते अगदी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवतात. हे इराला बघवलं जात नाहीये. ती खूपच संतापते. आता ती तिथे आलेली असते आणि त्यांचं बोलणं ऐकते आणि तिचा संताप होतो. आता शुभम म्हणतात, अगं इरा ये ना इकडे, पण इरा तिथून निघून जाते. मग बयो म्हणते, मी बघून येते हां तिला. इरा आता तिच्या खोलीत जाऊन तडफड करत असते, वस्तूंची फेकझोक करत असते. आता बयो येऊन तिच्याशी बोलायला जाते तेव्हा लगेच म्हणजे, तू कशाला आलीस ग भिकारडे इथे माझ्या खोलीत? मग बयो तिला समजवायला जाते की इरा, अशी वागत जाऊ नकोस. हे बघ, तू रागराग केल्याने काही बदलणार आहे का? मी तुझ्या आयुष्यातून निघून गेल्याने काय होणार आहे? तू का माझ्याच एवढा रागराग करतेस? आणि हे असं केल्याने तू स्वतःलाच नुकसान पोहोचवतीये. तुला कळत का नाहीये? दरवेळेला मी तुला वाचवायला येणार नाहीये. आता तरी तुला वाचवलंय मी. पण इरा म्हणते, गप्प बस, गप्प बस, गप्प बसशील का तू? मला तुझं लेक्चर नकोय. भय म्हणते, हे बघ इरा, आता तरी सांभाळ स्वतःला. हे सगळं तुझं डोकं नाहीये हे कळलंय मला, पण हे सगळं तू करायला नको होतंस. अशा गोष्टी वाईट असतात. तू हे सगळं करायला नको होतं, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी काय तुला प्रत्येक वेळेला सोडवायला येणार नाहीये. तू अशी वागत जाऊ नकोस. पण आता इराचं डोकं दुखायला लागतं बयोच्या बोलण्याने आणि ती म्हणते, आता गप्प बसा, खूप झालं तुझं. काय चाललंय का तुझं? प्रत्येक वेळेला आपलं मी केलं प्रत्येक वेळेला सिंपती घेत असते. सांग, तुला कोणाला सांगायचं ना ते जाऊन सांग की हे मी केलेलं आहे म्हणून. बाबाला मी जाऊन सांगते वाटलं तर. आता तेवढ्यात आरो हे ऐकतो आणि तो खूप संतापतो. तो इराला जाब विचारायला जातो, काय इरा, तू हे सगळं केलंस? बयो म्हणत असते, जाऊ दे ना दादा, अरे असं नव्हतं म्हणायचं तिला. पण आता आरो म्हणतो, गप्प बस तू बयो, तुझ्यामुळेच ही जास्ती शेफारली आहे. तू दरवेळेला हिला पाठीशी घालते ना लहानपणापासून. काय ग इरा, तुला काहीच कसं वाटत नाही ग? दरवेळेला तू हिचा रागराग करते, का करतेस तू असं? बयो आतापर्यंत तुला प्रोटेक्ट करत आली आहे. लहानपणी पण तू जेव्हा शाळेमध्ये कोंडली गेली होतीस तेव्हा पण बयोनेच तुला काढलं होतं आणि तरीसुद्धा तू प्रत्येक वेळेला तिला घालून पाडून बोलतेस, तिचा अपमान करतेस. नाही, आता खूप झालं हे. आता इरा त्याला थांबवत असते, नाही दादा, तू बाबाला सांगणार नाहीयेस. पण आरो म्हणतो, मला ना आता लाज वाटते तुला बहीण म्हणून घ्यायची, की तू या थराला जाऊ शकतेस, तू षडयंत्र पण करायला लागलीस आता इरा. तेव्हा बयो म्हणते, नाही दादा, ते ऐक ना माझं तू. अरे हे सगळं नको सांगूस बाबांना, त्यांना मानसिक धक्का लागेल. मी आत्ताच सगळं सावरून आले, तू विस्कटू नकोस आरव दादा. आरव म्हणतो, हे बघ बयो, मी आता तुझं काही ऐकणार नाहीये. बाबा अगदी व्यवस्थित ठणठणीत बरा झालाय आणि मला नाही वाटत की बाबाला कुठल्याही प्रकारचा धक्का वगैरे लागेल या गोष्टीमुळे. त्यामुळे काहीच झालं ना तरी आता हे सगळं बाबाला कळायलाच हवं. इकडे आता म्हणजे आता आरव निघालाय तनतन करत आणि हा आता रमाकांत गौतमीला म्हणत असतो, काय ना वहिनी, त्या कार्टीचं नशीब जरा चांगलं आहे हो, त्यामुळे ती दरवेळेला वाचते. पण तुमचे ते दुष्यंत, त्यांना काही आयडियाची कल्पना येतच नाही बघा, काय एक एक फ्लॉप प्लॅन करत असतात. तेव्हा गौतमी म्हणते, आमची आयडियाची कल्पना चांगलीच होती, तुम्ही माती खाल्ली ते सांगा ना, दरवेळेला माती खात असता तुम्ही. रमाकांत म्हणतो, अहो तसं नाही हो. गौतमी त्याच्यावर चिडते आणि म्हणते, तसं नाही तर कसं आहे हो, तुम्ही आता गप्प बसा आणि काहीही करायला जाऊ नका. रमाकांत म्हणतो, नाही पण मग आता काय करू मी? गौतमी म्हणते, तुम्ही गप्प बसा, मी हात जोडते फक्त, आणि अशी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवा, तसे चांगले दिसता तुम्ही, काहीच करू नका, आता शांत बसा तुम्ही, आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. आता असं म्हणून गौतमीने रमाकांतला गप्प बसवलं. आता रमाकांत विचार करतोय की त्या कार्टीला कोणी मदत केली असेल. मग त्याच्या लक्षात येतं की पप्पूने केलंय आणि तो ठरवतो की पप्पूला आता परेशान करायचा आणि त्रास द्यायचा. आता इकडे हा आरव जातो शुभमकरांकडे की बाबा, मला इराबद्दल बोलायचं आहे तुझ्याशी. शुभमकर म्हणतात, काय बोलायचं आहे? बघ इरा सुद्धा आली. तेवढ्यात बयो म्हणते, म्हणजे बयो खुणवत असते आरवला की नको सांगू. इरा पण खुणवत असते. मग लगेच शुभमकर म्हणतात, अच्छा ट्रिपला कुठे जायचं हे डिस्कशन झालंय का तुमचं? काय ग इरा? मग इरा लगेच म्हणते, हो बाबा, तेच सांगत होता दादा. मी त्याला म्हणते की आपण बीचवर जाऊया, रिसॉर्ट कुठलं काय फिक्स करूया. तो माझं ऐकतच नाही. बघ ना रे, काहीतरी विषयांतर करून टाकलं यांनी. मग शुभमकर म्हणतात, हो रे, तुम्ही दोघं जण प्लीज ठरवा आणि भांडू नका रे.
आणि ना मी खूप खुश आहे, आपण सगळे एकत्र जाणार आहोत खूप वर्षांनी. आता आरवचा प्लॅन कॅन्सल झालाय सांगायचा. तो म्हणतो की म्हणजे विचार करतो मनामध्ये की आता बाबाला नको सांगूया, त्याला धक्का बसेल. एवढ्या वर्षानंतर बाबा खुश आहे, तर आता त्याला सॅड नको करायला म्हणून तो शांत बसलाय. आरव म्हणतो ठरवा तुम्ही दोघं जण कुठे जायचंय. मी तर म्हणतो येत्या रविवारीच जाऊया, काय गं इरा? इरा म्हणते हो बाबा आम्ही ठरवतो. चल आरव दादा येतोयस ना तू माझ्याबरोबर? आता इरा आरवला घेऊन जाते सोबत. आता बयो पण जात असते, तेव्हा डॉक्टर तिला आवाज देतात, म्हणतात अगं सरू इकडे ये, अगं तुझ्याशी जरा बोलायचं होतं मला. अगं माझ्या इराबद्दल, म्हणजे इराचे मित्रमैत्रिणी कोण आहेत गं तुला माहिती असतील ना? म्हणजे मी एवढे वर्ष इथे नव्हतो ना, तू बऱ्याच दिवसापासून काम करते आमच्या घरात म्हणून तुला विचारतोय. वयो म्हणते डॉक्टर तुम्हाला बॉयफ्रेंडबद्दल विचारायचं आहे का? मग शुभमकर म्हणतात अगं हां तसंच नाही, म्हणजे काय आहे ह्या वयामध्ये ना की म्हणजे जरा लक्ष ठेवावं, सावधगिरी असावी असं मला वाटतं गं. निवड नको ना चुकायला माझ्या इराची. तुला जर काही माहीत असेल तर मला सांग ना गं, म्हणजे कोणी खास मित्र तिचा असेल तर वगैरे. वयो म्हणते नाही हो डॉक्टर, आपली इरा तशी नाही आहे. मला नाही वाटत तिने या सगळ्या गोष्टीचा विचार अजून केला असेल, आणि मला तसं काही जाणवलं ना तर मी तुम्हाला सांगेल. मग डॉक्टर म्हणतात की तुझ्या आयुष्यात कोणी आहे का असं? तेव्हा बयो स्माईल करते, म्हणजे तिला छान वाटतं ॲक्च्युली की आपले वडील आपल्याबद्दल आपुलकीने विचारतायत. तर ती म्हणते नाही डॉक्टर, मी अशा गोष्टींचा अजून विचारच केला नाही आहे, वेळच मिळत नाही. आणि तसंही माझी आई नेहमी म्हणते की आयुष्यात जोडीदार हा असायलाच हवा. आपण आपले सुख-दुःख आपल्या जोडीदाराजवळ तर सांगू शकतो ना, पण अजून तरी मी असा विचार केला नाही आहे. तेव्हा डॉक्टर स्माईल करतायत तिच्याकडे बघून, आणि मग बयो म्हणते मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते, आणि मग ती खाली जाते. इकडे इरा पुन्हा तन तन करत असते आणि वस्तू फेकझोक करायला लागते रूममधल्या. तेवढ्यात गौतमी येते आणि म्हणते काय काय झालं इरा तुला? कशामुळे टेन्शनमध्ये आलीस तू? नाही मला माहिती आहे ती भिकारडी आपले प्लॅन फ्लॉप करते, पण तू टेन्शन नको घेऊस. मग इरा सांगते तिला सगळं की मम्मा मला त्याचं टेन्शन नाही आलं आहे, मला आरव दादाचा राग येतो आहे. तो बाबाला सगळं सांगायला गेला होता की हे सगळं मी केलं आहे, त्या आजी आजोबांना पैसे मी दिले वगैरे वगैरे. हे ऐकून आता गौतमी खूप घाबरते आणि म्हणते काय सांगतेस तू? तेव्हा ही म्हणते बघ मम्मा, आरव दादा ना पुन्हा पहिल्यासारखं वागायला लागला आहे, त्या भिकारडीच्या तालावर तो नाचायला लागला आहे. आपल्याला ना त्याला मागे आणावं लागेल, म्हणजे तू काहीतरी कर, वेळ जायच्या आत कर काहीतरी, मी तुला हेच सांगते आहे. मग गौतमी ठरवते की आरवचं काहीतरी करावंच लागेल म्हणून. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय दुष्यंत गौतमीला सांगत असतो की तू टेन्शन घेऊ नकोस, आता लवकरच ती मुलगी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. पण आता ही गौतमी शुभमकरांना पुन्हा एकदा रॉंग गोळ्या देते औषधं, आणि बयो ते चेक करते. बयोचं लक्ष जातं आणि बयो शुभमकरांना गोळ्या घेऊ देत नाही. तर आता बघूयात काय काय होतंय ते. तुर्तास तरी त्यांनी एवढंच दाखवलं आज प्रेक्षकांनो. त्यामुळे आजचा रिव्ह्यू आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.